मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळालंय। राजकीय दृष्ट्या सुद्धा उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे, मात्र राज ठाकरे यांनी सावध पवित्रा घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या सगळ्या संदर्भात मुंबईमधील मतदारांना नेमकं काय वाटतंय हे जाणून घेतलेलं आहे आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। आपण पाहूयात। नमस्कार, मी अक्षय कुडकेलवार, एनडीटीव्ही मराठीचा विशेष कार्यक्रम बोल बिंदासमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय। खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मराठीच्या मुद्द्यांवर एका मंचावर आले होते, मात्र अजून देखील या दोन भावंडांचा राजकीय निर्णय होऊ शकलेला नाही। त्यामुळं राजकीय दृष्ट्या अजून देखील राज ठाकरे हे सावध पावित्र्यात आहे आणि याच विषयी सर्वसामान्य मराठी मुंबईकरांना काय वाटतंय आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सध्या आम्ही मुंबईच्या दादर पश्चिम परिसरात आहोत, काही लोकांशी आपण बातचीत करतोय। आम्हाला तुम्हाला विचारायचं की राज ठाकरे उद्धव ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरनं एकत्र आले होते, मात्र राजकीय निर्णय होऊ शकला नाही, काय वाटतं तुम्हाला? त्याच्याबद्दल आम्हाला काय कळत नाही। राज ठाकरे उद्धव ठाकरे निवडणुकीसाठी चांगलीच गोष्ट आहे, त्याच्याबद्दल ते चांगलीच गोष्ट आहे। पण आता राजकीय गोष्ट ते त्यांच्यात ठरवतील ना, आता आम्ही काय बोलू शकतो ते? नाही, आपण आपलं मत तर मांडू शकतो ना। काय वाटतं तुम्हाला? चांगली गोष्ट आहे ती, तो राजकीय ह्याच्यात पण आले तरी चांगली गोष्ट आहे, म्हणजे मराठी माणसांसाठी चांगली गोष्ट आहे ती, राजकीय ह्याच्यासाठी आलेली मराठी माणसासाठी ते चांगलंच होईल। मराठी माणसं ते दोघे आले एकत्र नक्की। सर, राज ठाकरेंची भूमिका अजूनही स्पष्ट होऊ शकलेली नाही आहे, काय सांगाल याबाबत? होणार ना, राज ठाकरेंची जी भूमिका आहे ती मराठी माणसाबद्दल त्यांचं ठाम मत आहे की मराठी माणूस हा पूर्णपणे मुंबईतला एक स्थायिक पूर्वीपासून माणूस आहे, त्याच्यामुळे ते मराठी माणसाच्या मुद्द्यावर ठाम राहणारच अशी आम्हाला खात्री आहे। पण भूमिका राज ठाकरे यांनी देखील सांगितलं की जे युतीबद्दल आहे अजून काही निर्णय झालेला नाही, ती एक प्रक्रिया आहे, काही वेळ लागेल असं सांगितलंय। वेळ लागेल म्हणजे कसं आहे, आता वरच्या लेवलला त्यांना काही विचार करावे लागणारच आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे। कारण का कसं आहे, पुढची जी आहे ती काळाची गरज आहे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं। कारण पुढे जाऊन मराठी माणसाला ती फार गरज आहे असं मला तरी वाटतं। आणखी काही लोक आहेत, त्यांच्याशी आपण प्रतिक्रिया घेणार आहोत। तर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आम्ही चर्चा करतोय। मराठीच्या मुद्द्यावर हे दोन भावंड एकत्र आलेले आहेत, राजकीय दृष्ट्या या संदर्भातला निर्णय अजून होऊ शकलेला नाही, काय वाटतं तुम्हाला? तर ते एकत्र आले काय आणि नाही आले काय, सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये काय फरक नाही पडणार। अच्छा, त्याच्यामुळे त्यांनी एकत्र यावं की न यावं त्यांनी काय फरक नाही पडणार आहे सर्वसामान्यांना। अच्छा, एकूण आता जे काही दिवसांपूर्वी त्या दोन भावंडांचं मोठं शक्ती प्रदर्शन झालं, मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले, याकडे तुम्ही कसं बघता? मराठीचे माणसंच कुठे आता राहिलेत? त्यांच्याजवळ 20-25 वर्ष तर सत्ता होते ना, विशेषतः शिवसेनेकडे। त्याच पिरियडमध्ये तो विस्थापित झाला माणूस, त्यांच्यासाठी काय नाही केलं आणि आता शेवटच्या क्षणी येऊन काय करणार? आता एकत्र आलेत किंवा नाही आले काय फरक नाही पडत आहे त्याला, त्या गोष्टीचा काय फरक नाही पडत। भाषा हा मुद्दाच नाही, आता सगळ्याच भाषा सारख्या आहेत ना। माझी भाषा मी बोलणार। आता एक कुठून तरी बातमी आली होती, मराठी मुलगा बाहेर गेलाय, तो तिकडची लोकल भाषा बोलू शकत नाही, तो महिन्यासाठी गेला असेल, 4 दिवसासाठी गेला असेल, तो 6 महिन्यासाठी गेला असेल, तो कुठे शिकणार आहे तेवढे सगळे? तो काय मुद्दाच नाही आहे। अशी चर्चा वर्तवली जात होती, शक्यता वर्तवली जात होती की राज ठाकरे उद्धव ठाकरे आता मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आल्यानंतर निवडणुकीसाठी राजकारणासाठी देखील एकत्र येईल, मात्र राज ठाकरे अजूनही संभ्रमावस्थेत आहे असं कळतंय। ते साहजिकच आहे ना, कारण दादू म्हणजे काय चीज आहे अजून कोणालाच कळली नाही आहे। देवाभावना फक्त कळली असेल, त्यामुळे त्यांना बसवले घरी। दादू त्यांचा दादू आहे तो, अच्छा, राजसाहेबांचा दादू आहे ना तो। बघतो इतर सर, आपण बघतोय की मराठीच्या मुद्द्यासाठी जे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले होते, राजकीय दृष्ट्या अजून निर्णय होऊ शकलेला नाही, काय वाटतं तुम्हाला? राज ठाकरे अतिशय सावध पावित्र्यात दिसत आहे, उद्धव ठाकरेकडनं स्पष्ट केलंय, मात्र राज ठाकरे सावध पावित्र्यात दिसत आहे। मी पॉलिटिशियन नाही आहे, पण मी एक बोलू शकतो की आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, तर मराठी बोलण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे। मी लहान आपण राजकीय दृष्ट्या एक प्रश्न विचारतो की राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र येणं अपेक्षित आहे का? बघा, ते त्यांचं निवडणुकीमध्ये काही पण होऊ शकतं। आता आपण बघितलं एवढ्या वर्षी महाराष्ट्रामध्ये खास की आपण बघितलं तर कोणती पण पार्टी कोणाबरोबर जाऊ शकते, पण ह्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पण एकत्र जाऊ शकतात, त्याच्यामध्ये काय हे नाही आहे। निर्णय होऊ शकलेला नाही, कारण काही दिवसांपूर्वी त्यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आले होते, मात्र राजकीय दृष्ट्या त्यांचा निर्णय होऊ शकत नाही अजून तरी। जसं रायसाहेबांनी मला असं वाटतं की आज काल मी पाहिलं, वाचलं होतं कुठे, त्यांनी सांगितलं होतं हे फक्त ते मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले,
आता राजकीय दृष्टीने काय नाही आलं. आता त्यांचं मत काय आणि उद्धव साहेबांचं काय मत आहे त्यांना माहीत, पण आम्हाला त्यांनी ते दोघांनी एकत्र आले तर आम्हाला चांगलंच वाटणार, खुशीच होणार. तुम्ही मला सांगा कुठनं आलात तुम्ही? मी मुंबईला अच्छा, मुंबईला असतात. सध्या मुंबईत मराठीच्या मुद्द्यावर जे दोन भाऊ एकत्र आले आहेत, राज ठाकरे उद्धव ठाकरे, मात्र राजकीय निर्णय होऊ शकलेला नाही त्यांचा राजकीय युती संदर्भातला. राज ठाकरे अजूनही सावध पावित्र्यात आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंनी किंवा संजय राऊत हे म्हणाले होते की आम्ही आमच्याकडनं भावना स्पष्ट केल्या, मात्र राज ठाकरे यांनी निर्णय घ्यायचा आहे. राजकीयदृष्ट्या त्यांनी एकत्र यावं असं वाटतंय का? खरोखर एकत्र यायला पाहिजे. मराठीच्या उद्देशाने किंवा या महाराष्ट्राला जर गरज असेल तर त्या दोघांनी एकत्र यावं, असं तरी माझं वैयक्तिक मत आहे. राज ठाकरेंचा निर्णय होऊ शकत नाही आहे, काय वाटतं? राज ठाकरे इतका विचार का करताय? कदाचित त्यांच्या मनात काही विचार वेगळे असू शकतात किंवा मग पुढं काय होईल, कसं होईल, काय सांगता येणार नाही त्यांना. परंतु जर त्यांनी विचार केला की खरोखर या मुंबईचं किंवा महाराष्ट्राचं जर भवितव्य सुधारायचं असेल तर त्यांनी एकत्र येणं जरुरी आहे. आपण काही लोक येत आहेत त्यांच्याशी बातचीत करता. मराठी बोलू शकता का? हां. काही दिवसांपूर्वी आपण बघितलं की राज ठाकरे उद्धव ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले होते, मात्र आता राजकारणासाठी देखील त्या दोघांनी एकत्र आलं पाहिजे असं वाटतंय का तुम्हाला? एकत्र आलं पाहिजे. पण राज ठाकरेचा निर्णय होऊ शकत नाही या सगळ्या संदर्भात. राज ठाकरे यांनी अजूनही त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे. इतर काही वारकरी मंडळी देखील दादर परिसरात दिसत आहे, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. आपण बघतोय ठाकरे बंधूंसंदर्भात आम्ही काही प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. अजूनही ठाकरे बंधूंचा राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याचा निर्णय झालेला नाहीये. नाही, हा कसं आहे की ही गोष्ट चांगली की दोघं एकत्र येतात, त्याच्याबद्दल काय हा म्हणजे मराठी माणसासाठी किंवा हा कसा आहे त्यांचा कौटुंबिक पण विषय आहे, तर त्यांनी एकत्र आलं तर निश्चित चांगली गोष्ट आहे. का असं काय म्हणजे मुंबईच्या राजकीय परिस्थितीत किंवा मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात फरक पडेल ठाकरे म्हणजे मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र आले तर? तसं काय आता बघा, राजकीय वलयावरती सगळ्या गोष्टी डिपेंड राहतील आणि मला असं वाटतं की निश्चित थोडाफार फरक पडेल असं वाटतं. राज ठाकरेंची भूमिका अजून स्पष्ट होऊ शकली नाही. राज ठाकरे हेच सांगतायत की राजकीय निर्णय सध्या नाही, आम्ही फक्त आता काही दिवसांपूर्वी मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलो होतो. बरोबर आहे. कारण आपली मन अशी की एकही हेच बळ, जर दोघं जर एकत्र आलं आणि जर दोघांनी एक मिळून काम केलं तर निश्चितच चांगल्या गोष्टी जाईल. त्यामुळे असं वाटतंय की राज ठाकरेंनी आता जास्त विचार नाही केला पाहिजे, निवडणुकीसाठी देखील एकत्र आलं पाहिजे. निश्चितच मराठी लोकांसाठी तर खूप चांगलं होईल ती गोष्ट. तुमची काय आज भूमिका आहे? नाही, भूमिका तीच आहे की सर्व लोक जे आमचीच काय पण सगळ्याच लोकांची भूमिका ती आहे की मराठी माणूस आणि मराठी माणसासाठी समाज सदैव जे काय साध्य येणारे असतात मराठी माणसाला, तर त्या माणसांची भूमिका एकच होती. आता ज्या वेळेला विभक्त झाल्याच्या नंतर काही मतं इकडं जातात, काही मतं तिकडं जातात, त्याचा गैरफायदा दुसऱ्यांना पण होऊ शकतो. असं प्रत्येक एकाच पक्षातले नाही, सगळ्याच पक्षातली परिस्थिती. एकत्र आले तर त्या आम्हाला तर समजा अधिकच आनंद आहे त्याच्याबद्दल. राज ठाकरेंकडनं भूमिका स्पष्ट केली जात नाही. राज ठाकरे सावध पावित्र्यात दिसत आहे. ते सावेत पवित्र्यामध्ये जरी असलं त्यांचं मनोगत आहे हे आम्ही काही जाणू शकत नाही. ते त्यांचं त्यांनाच माहिती आहे बा. आता मराठी माणसासाठी आज तरी एक येतात, हे चांगल्या हिताच्या गोष्टी आहेत, पण शेवटी त्यांचा निर्णय त्यांच्यावरतीच असतो. मावशी पण आहे. मावशी, मराठी बोलता का तुम्ही? ते आता 2 दिवसांपूर्वी आपण बघितलं राज ठाकरे उद्धव ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले होते, मात्र निवडणुकीसाठी एकत्र येणार की नाही हे त्यांचं ठरत नाही. काय वाटतं, ठरलं पाहिजे का निवडणुकीसाठी एकत्र येणार? आणि तुमची भूमिका काय आहे? काय फरक होईल जरा विस्तृत मध्ये सांगा. फरक म्हणजे चांगलाच फरक होईल. महाराष्ट्रामध्ये पूर्ण फरक होईल. आम्ही पण मराठवाड्यातलेच आहेत. एवढा चांगला फरक होईल ना, अगदी एकदम चांगला फरक होईल. दोघं जण एकत्र आले तर भाऊ हो निवडणुकीसाठी. मग काय तर खरंच सांगते. आणि यायलाच पाहिजे, एक रक्त आहे तर यायलाच पाहिजे. भलतेच कुठलेच नाहीत भाऊ, ते सख्खे भाऊच आहेत. चुलत बी असू द्या, ते सख्खे रक्त आहे त्यांचं. पण त्यांनी गरज आहे आता यायला पाहिजे. कारण की ना मराठवाड्यातला एवढा त्यांनी ह्या लोकांनी हे केलंय ना, नाश केलाय. कुणी हे सगळे आलेत ना, आम्ही मराठवाड्यातले आहेत. आम्हाला तुम्ही अधिकार देत नाहीत आणि तुम्ही सगळ्यांना देतात आणि तुम्ही गप्प बसतात. काय तुम्ही कसला कायदा काढतात? हा, सरकार काय आहे? न्याय करा गरीबाचा. आम्ही आज 2 बंधू राजकारणात आले तर न्याय देईल, एकत्र देतील. उद्धव साहेबांनी ना एवढं चांगलं काम केलं होतं करोनामध्ये. आम्हाला प्रत्येक लोकांना करोना झालता. त्यांनी एवढं चांगलं काम केलं उद्धव साहेबांनी, खूपच चांगलं केलंय. आता कुणी डुकून पण बघत नाहीत. मग किती त्यांच्याकडे चुकी आहे का नाही? आणि आता सगळं काय त्यांना बुडवायचंय
आणि त्यांना वर यायचंय. मग काय कशासाठी बुडवायचंय? अच्छा. हा तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबाबत? वाटतं युतीचं सरकार आलं पाहिजे महानगरपालिकेत. मी पण मराठवाड्याचा आहे, संभाजीनगर मधला आहे. अच्छा, कोणाची युती पण? राज उद्धवची, राज ठाकरे उद्धव ठाकरेची? बीजेपी आणि शिवसेना शिंदे गट. अच्छा, त्यांची झाली. हा हा ते त्यांनी हाताने नुकसान केलं तिकडे जाऊन सोनियाच्या. हा इतर देखील काही मराठी लोक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय. काका, मराठी बोलू शकता? हो. आता आपण बघतोय की काही दिवसांपूर्वी राज ठाकरे उद्धव ठाकरे मराठीच्या मुद्द्यांवरनं एकत्र आले होते, मात्र अजून राजकीय दृष्ट्या त्यांचा निर्णय होऊ शकत नाही. राजकीय दृष्ट्या एकत्र येण्याबाबत तुम्हाला काय वाटतं? या दोन भावांनी राजकीय दृष्ट्या एकत्र आलं पाहिजे का, आणि का निर्णयाला उशीर होतोय? आता निर्णय का उशीर करते हे माहीत नाही, पण एकत्र आलं पाहिजे एवढं फक्त मी सांगू शकेन. अच्छा, एकत्र आलंच पाहिजे. तुमची काय भूमिका आहे या सगळ्या संदर्भात? तुम्ही बघितलं असेल जे काय सगळं घडत होतं अलीकडे, तर काय वाटतं राज ठाकरे उद्धव ठाकरे बद्दल? नाही, दोघांनी एकत्र यावं हे तर आमचं अगदी मनापासून हृदयापासून आमची इच्छा आहे मराठी माणसांची, आणि ते येणं गरजेचं आहे. निवडणुकासाठी देखील? निवडणुका काय आणि कायमचं वास्तव्य काय? आज मराठी माणूस मुंबईच्या बाहेर गेला, विरार, टिटवाळा इकडे गेला. इथे काय राहिलं आमचं? आम्हाला आता आम्ही आलो तर आम्हाला सगळं नवीन नवीन काय काय वेगवेगळं दिसतंय. हे बदललं ते बदललं सगळं असं दिसतंय. मराठी माणसाचं फार कमी इथे व्हायला लागलं. टक्का घसरलाय. हा, परप्रांतीयांची इथे जास्त मेजॉरिटी व्हायला लागली, आणि आम्हाला मराठी माणसांना खरं तर इथे घरं घेणंही कठीण झालं. जिथे इथे राहिलो, जन्माला आलो, पुन्हा इथे जर यायचं म्हटलं तर आम्हाला ते शक्य होत नाहीये. इतरांना सगळं शक्य होतंय, आणि दोघांनी पुन्हा मराठी माणसांसाठी त्यांनी काम केलं पाहिजे. इथे त्यांच्यासाठी घरं बांधण्याचा काहीतरी उपक्रम इथे त्याच्या मागे लागलं पाहिजे खरं तर. म्हणजे मराठी टक्का वाढवला पाहिजे. मुख्य वाढवलंच मध्य मुंबईत, दक्षिण मुंबईत मराठी टक्का वाढवला पाहिजे. हो, तरच ते पण निवडून येतील इथे, आणि आमचं काहीतरी इथे अस्तित्व जाणवेल आम्हाला. तुम्ही मला सांगा, राज ठाकरेंची भूमिका जर आता बघितली, अजून संभ्रमावस्थेत आहे, किंवा राज ठाकरे एकूणच जर बघितलं तर राज ठाकरे यांच्या माध्यमातून सावध पवित्रा घेतला जाते? राज ठाकरेंचं म्हणणं असं आहे की आम्ही फक्त त्या दिवशी मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलो होतो, राजकीय निर्णय आमचा व्हायचा आहे. भले राजकीय निर्णय व्हायचा आहे की नाही व्हायचा आहे तो त्यांना माहिती आहे, आम्हाला राजकारणात कळत नाही. पण आमचं एवढं नक्की म्हणणं आहे की मराठी माणूस आहे ना, त्याच्यासाठी दोघा भावांनी एकत्र येऊन आमचं मराठीचं खरंच कल्याण करावं. इथे जे दादर जे मराठींचं होतं, आता हे दादर मराठ्यांचं राहिलेलं नाही आहे. हे सगळे परप्रांतीय, इकडे तुम्ही सगळे धंदे बघाल तर सगळे परप्रांतीयांचे धंदे आहेत. इकडे मराठी माणूस टिकला पाहिजे, आणि तर टिकवण्यासाठी हे दोन्ही भाऊ एकत्र आलेच पाहिजेत. अशी मनापासूनची इच्छा आहे, आणि प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे. तुम्ही सध्या कुठे राहता? मी दादरला शिवाजी पार्कलाच राहतो. शिवाजी पार्कच्या जवळच राहतो, आणि मला इथे खरंच मराठी आमचा टक्का खूप कमी झालेला आहे, पण तो वाढलाच पाहिजे, आणि आमची मराठी टिकलीच पाहिजे. तुम्ही दुसऱ्या राज्यात जा, ते त्यांच्या भाषेशिवाय काही बोलू देत नाही, काही करत नाही, आणि इथे जे आहे ना हे सगळे एकत्र आलेच पाहिजेत कुठल्याही परिस्थितीत. म्हणजे राजकीय दृष्ट्या देखील त्यांनी भक्कमपणे एकत्र यावं, तरच तर तो पुढे फायदा होईल ना. एक सामान्य मतदार, तुम्ही तर शिवाजी पार्कातले रहिवासी आहेत, मतदार आहेत, काय तुम्ही राज ठाकरेंना आवाहन काय कराल? की त्यांनी खरंच बाकीचे सगळ्यांच्या मते जे काय हेवे दावे आतले तुमचे असेल ते तुम्ही सोडून फक्त आमच्या मराठी माणसासाठी त्यांनी एकत्र यावं, हीच आमची मनापासूनची सर्व मराठी माणसांची इच्छा आहे की त्यांनी एकत्र यावं, आणि त्यांनी खरंच सगळ्या निवडणुका जिंकून आमच्या मराठी माणसासाठी काहीतरी करावं. एवढं तर आपण अर्थ साथ घातली जाते. काका तुम्ही मला सांगा, नाही हरकत नाही, मराठी हिंदी बोलता, मराठी बोलता, हां येतंय. हां, तुम्हाला काय वाटतंय की राज ठाकरे उद्धव ठाकरे, अजून राज ठाकरे राजकीय निर्णय घेण्याच्या मानसिकतेत नाही आहे, राजकीय युती त्यांची अजून ती करण्याच्या मानसिकतेत नाही आहे, काय वाटतं? नाही, मला वाटतं युती करायला पाहिजे. दोघे जर एकत्र येतील ना तर काहीतरी महाराष्ट्रासाठी चांगला होणार. आणि हे सगळे म्हणजे आता जे सध्या चाललं आहे ना, ते माझी अशीच आहे की राज आणि उद्धव साहेब दोघे एकत्र यायला पाहिजे, महाराष्ट्रासाठी चांगला होईल. तुम्ही राहायला कुठे? मी राहायला नालासोपाराला. इतर काही लोक आहे. काका नमस्कार. नमस्कार. मराठी बोलू शकता? हो. आम्ही जाणून घेतोय की ज्या प्रकारे राज ठाकरे उद्धव ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले होते, मात्र अजून राजकीय दृष्ट्या त्यांचं ठरत नाही आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंचं ठरलंय की एकत्र यायचं, राज ठाकरे सावध पवित्र्यात आहे.
ऐका तुम्ही, हे काय मोठं प्रश्न नाही आहे. माणसाला जे राज्यामध्ये राहतात त्याकडच्या भाषा तर माहिती पडणारच पाहिजे. पण हा कोणी कोणी असा माणूस आहे जे नवीन आले मुंबईत, 1 वर्ष झाले आणि त्यांचं शिक्षण कमी आहे, तर त्याला नाही येत तर ते शिकायचे प्रयत्न करा, एवढंच मी सांगशील. नाही, भाषेबद्दल नाही, पण निवडणुकीसाठी देखील या 2 ठाकरे बंधूंनी एकत्र आलं पाहिजे असं वाटतंय का? नाही, मेहनत केली तर झालं, नाही मेहनत केली तर कोणी पण नाही पास होऊ शकतं. आणि मेहनत झाली आहे तर पासच होणार ना, हे मध्ये काहीच आहे नाही. हां, काही लोकांची आपण याच सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. काही इतर काही लोक आहेत त्यांची. अरे सर, आम्ही मराठी संदर्भात प्रश्न विचार. नाही सॉरी सर, बोलू शकता मराठी? नाही मराठी बोलू शकतो पण सॉरी. आम्ही मराठी बोलू शकता? हो, बोलू शकते. ज्या प्रकारे आम्हाला तो प्रश्न विचारायचा की राज ठाकरे उद्धव ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले होते, राजकीयदृष्ट्या देखील त्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे असं वाटतंय का? आणि उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय की आम्हाला राजकीयदृष्ट्या एकत्र यायचंय, कायम एकत्र राहायचंय. राज ठाकरेंकडनं थोडासा उशीर होतोय, काय सांगाल? बघा, एकत्र तर त्यांना यायलाच हवं, कारण त्यांच्याशिवाय मराठी आणि महाराष्ट्र आहेच नाही. आणि ज्या प्रकारे राज ठाकरेचं वाटतं तर त्यांच्याकडूनही लवकरच मला असं वाटतं की काहीतरी निर्णय येईल आणि त्यांच्या दोघांची आवश्यकता भरपूर गरजेची आहे महाराष्ट्राला आणि मराठी माणसांना सुद्धा. काय बदल आता तुम्ही बघता की आता आपण तरुण मतदार आहोत, काय अपेक्षा करता तुम्ही या 2 भावंडांनी एकत्र आल्यानंतर काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? हां, तर मला असं वाटतं की हे दोघं एकत्र आल्यावर पहिलं गोष्ट महाराष्ट्राची सुधारणा होईल आणि दुसरी गोष्ट आपल्यात एकता येईल. तिसरी गोष्ट ही आहे की प्रत्येकाला मराठी म्हणजे आता माणूस मराठी बोलायला घाबरतो आणि नाही बोललं की त्याला समोरच्याला जे नॉन मराठी आहेत त्यांना असं वाटतं की आपण नाही बोललो तर आपल्याला मार पडणार. पण हे अत्यंत चुकीचं आहे. का? कारण समोरचा 15 वर्ष इथे येऊन व्यापार करतो, त्याला मराठी बोलता तरी आली पाहिजे किंवा समजता तरी आली पाहिजे. मग त्या गोष्टीचं मला असं वाटतं एक पॉझिटिव्ह थिंकिंग येईल. आतापर्यंत लोकांमध्ये एक नेगेटिव्ह थिंकिंगच आहे मराठीबद्दल की बाबा मराठी माणूस हा रागिष्ट आहे. पण आमचं असं काहीच नसतं की तुम्ही थोडंसं तरी मराठी बोला, मग आम्हालाही ते बरं पडतं बोलायला सुद्धा. तुम्ही कुठल्याही पक्षाचा नाही, मी कुठल्याही पक्षाचा सभासद नाहीये. दुसरं आपण बघतो की तुम्ही उद्धव ठाकरेंचा उल्लेख करतायत, मात्र उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय की त्या दिवशी सभेत देखील सांगितलं, वेळोवेळी संजय राऊत देखील सांगतात आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहायसाठी. राज ठाकरेकडनं अजून काही तसं राजकीय भूमिका घेतली जात नाहीये. राजसाहेब पण आमचेच आहेत, उद्धव साहेब आमचेच आहेत, ते करतील ते काही ना काय. मला थोडंसं वाटतं की दोघांचं काय तर बोलणं चालू असेल की आपण कसं बोलावं, काय बोलावं, कुठला विषय मांडावा. पण येतील ते, पण त्यांनी यावं. जर ते लोक नाही आले आम्ही महाराष्ट्र वेगळं जाऊ. इतर लोक आहेत काही, त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया घेतोय. तर तुमची या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे? तुम्ही आता ऐकत होतात सगळा विषय. राजकीय दृष्ट्या राज ठाकरेंनी आता भूमिका घेतली पाहिजे उद्धव ठाकरेंसोबत यायची? 100% त्यांनी घेतलीच पाहिजे. कारण कसं माहिती आहे का, मराठी माणसाला जर इथे मुंबईमध्ये महाराष्ट्रात जर जगायचं असेल ना तर दोन्ही भाऊ एकत्र यायला पाहिजे, राजसाहेब आणि उद्धव साहेब पण. आणि उद्धव साहेबांचं तुम्हाला काम माहिती आहे, पूर्ण देशाला माहिती आहे. त्यांनी जे कोविडमध्ये जे काम केलं होतं तर त्यांना चांगल्या प्रकारे सगळ्यांनी त्यांचं योगदानाला त्यांची हे बक्षीस दिलं होतं की बाबा त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. तसेच आज ते महाराष्ट्रातली ही परिस्थिती आता तुम्ही बघा, जे आपल्या देशामध्ये BJPचं सरकार झालं, BJPच्या सरकारमध्ये तुम्ही बघितलं असेल फक्त राजसाहेबांनी सांगितलं होतं की शाळेतल्या मुलांना पहिलीपासून ते 5वीपर्यंत 4थीपर्यंत तुम्ही हिंदीची सक्ती करू नका. ह्याच्यावरती मराठी लोकांनी आवाज उठवला आणि ते खरोखर योग्य होतं. कारण लहान मुलांना आहे ना आता लगेच मराठी, हिंदी, इंग्लिश या लगेच लँग्वेज आहे ना सहसा जमत नाहीत. पण आता कसं माहिती तुम्ही जर बघितलं तर त्यावेळी सगळेजण UPचे बोला किंवा BJPचे बोला, सगळे समर्थक जे आउटसाईडचे आहेत महाराष्ट्राच्या बाहेरचे ते लोक बोलत होते की महाराष्ट्रात मराठीची सक्ती कशाला करायला पाहिजे हे ते. पण एखादा माणूस जर महाराष्ट्रामध्ये राहतो आणि तो त्याचा उदरनिर्वाह इथं गेल्या 25-30 वर्षापासून 40 वर्षापासून जर तो महाराष्ट्रामध्ये करतोय तर स्पेसिफिक माझा विषय आहे की राजकीय दृष्ट्या अजून राज ठाकरेंचा निर्णय होऊ शकत नाही. राज ठाकरेंचा तळ्यात मळ्यात आहे किंवा राज ठाकरेंची तितकी आग्रही भूमिका दिसत नाहीये राजकीय दृष्ट्या एकत्र येण्यासाठी. बघा कसं माहिती आहे का, आता राज ठाकरे साहेबांनी पण जी भूमिका घेतली होती ती खरोखर चांगली भूमिका घेतली. ते म्हणतायत फक्त मराठीच्या मुद्द्यासाठी घेतली होती. मराठीच्या मुद्द्यासाठी घेतलं, पण नंतर काय ते लोक म्हणजे राजसाहेब आणि उद्धव साहेब हे दोन्ही जर ते दोघं जर एकत्र आले ना तर मराठी माणसांची मतं विभागली जाणार.
त्याचा बेनिफिट आहे ना हा फक्त BJPला आणि दुसऱ्या गटांनाच होणार. आणि ते दोघं जर एकत्र आले तर नक्कीच या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये जी पहिली शिवसेनेची सत्ता होती आणि या महाराष्ट्रामध्ये आपण जे बोलत होतो मुंबईमध्ये बोलत होतो की शिवसेनेमध्ये आपलं इथं मुंबईमध्ये फक्त आणि फक्त शिवसेनेची सत्ता पाहिजे, ते कुठेतरी बाळासाहेबांचं स्वप्न साकार होईल. ते दोघे दादा, तुम्हाला काय वाटतं? आता मराठीचा मुद्दा झालाय, दोघं मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले. येत्या काळात निवडणूक आहे महाराष्ट्रामध्ये, मुंबई महानगरपालिका आहे, ठाणे, कल्याण, डोंबिवली, इतरही संपूर्ण महाराष्ट्रातल्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे. आता राजकीय निर्णय घेतला पाहिजे राज ठाकरेंनी. हे सर राजकीय दृष्ट्या अगर बघायला गेलं तर तुम्हाला जे मराठी आणि हिंदी भाषेचा जो मुद्दा आहे तो ॲक्च्युली मुद्दा निवडणुकी येतानाच तुम्ही का उभा करतो? महाराष्ट्रात मराठी आणि हिंदीचा जो भाषिक मुद्दा आहे तो तुम्ही अगोदर पण करू शकता. निवडणुकी येतानाच हा मुद्दा होता, मग याला राजकारणी वळण कुठेतरी प्राप्त होतो. तर हे जर करायला पाहिजे तर मुंबई ही आर्थिक राजधानी आहे आणि या मुंबई आर्थिक राजधानी असल्यामुळे इथे भाषेचा वाद असायला नको. माहिती आहे मराठी आहे, बरोबर आहे, परंतु मराठीमध्ये जर शिक्षण जर कंपल्सरी मराठी हा विषय जर मुंबईला जर ठेवला तर ॲटोमॅटिक महाराष्ट्रामध्ये सर्वांना मराठी येणार, बोलायची गरजच नाही. कारण की मराठी हा विषय प्रत्येक कंपल्सरी ठेवायला पाहिजे शिक्षण. आपला स्पेसिफिक विषय होता की राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी राजकीय दृष्ट्या एकत्र आलं पाहिजे का? मी त्याबद्दल तर मी बोलू शकत नाही. तुम्ही मराठी बोलू शकता? मराठीच आहे. आपण बघितलं काही दिवसांपूर्वी मराठीच्या मुद्द्यांवरनं राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले होते. आता निवडणुकांसाठी देखील एकत्र आलं पाहिजे असं वाटतंय का तुम्हाला? ते शेवटी राजकारण आहे, त्याच्या काय आपण बोलू शकत नाही. समजलं? नाही, पण आता आपण निवडणूक आहे, आपण मतदान करतो, कधी अनेक मुद्द्यांना घेऊन मतदान करतो. तर काय तुम्हाला एक मतदार म्हणून जर आपण बघितलं तर उबाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि मनसे हे एकत्र आले तर बरं होईल असं वाटतंय? हो, चांगलंच आहे ना. आज खूप वर्षांनी का होईना एकत्र आल्यानंतर जरा चांगला रिस्पॉन्स पण मिळेल ना. पण काही बदल होईल असं वाटतंय? काही भलं होईल मराठी माणसाचं हे राजकीय दृष्ट्या एकत्र आले तर वाटतंय? अजून तरी काही नक्की नाही सांगू शकत. पण झालं पाहिजे काही. हा, दोघं जण एकत्र आलं तर काहीतरी होईल, निदान होईल याची आशा असते. इतरही काही लोक आहेत ज्यांच्याशी आपण प्रतिक्रिया, आपण दादर परिसरात आहोत. सर, तुम्ही मला सांगा की तुम्ही काही दिवसांपूर्वी बघितलं असेल 2 ठाकरे बंधू एकत्र आल्याचं. निवडणुकीसाठी एकत्र आले पाहिजे असं वाटतंय का? नाही, गरज नाही त्यांनी दोघांनी निवडणुकीसाठी एकत्र आलं पाहिजे. त्यांनी स्वतंत्र सुद्धा लढू शकतात. पण इतक्या वर्षांनी एकत्र आले तसं म्हटल्यावर मला नाही वाटत की काही त्याचा फरक पडेल. का म्हणजे तुमचे यामागचे काय लॉजिक? राज ठाकरेचे विचार वेगळे आहेत, उद्धव ठाकरेचे विचार वेगळे आहेत. दोघंजण कसेही एकत्र येऊन त्यांचं कितपत गाठभेट परत पहिल्यासारखी होईल मला कठीण वाटते. पहिली फार काही चांगली होती असं ऐकलेलं नाही. पहिली म्हणजे आता बाळासाहेब होते तोपर्यंत चांगलीच होती. शेवटी बाळासाहेबांचा त्याचा होल्ड होता. आता तसं म्हटलं तर दोघांचाही स्वतंत्र विचाराचे आहेत. राज ठाकरेचे विचार कम्प्लीट वेगळे पडतात. तुम्ही आता थोडे तुमच्या बोलण्यातनं तुम्ही थोडे राजकीय जाणकार वाटतात, मला संदर्भ माहिती आहे. आपण बघतोय की त्या दिवशी जो मेळावा झाला मराठी माणसासंदर्भातला जो विजय मेळावा झाला, यात उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय की आम्ही आलो ते एकत्र राहण्यासाठी. मात्र राज ठाकरे यांनी अजून देखील स्पष्ट केलेलं नाही आणि राजकीय दृष्ट्या तर नाहीच नाही. काल देखील नाशिक येथे इगतपुरीला राज ठाकरे यांचं शिबिर सुरू आहे, त्या ठिकाणी देखील त्यांनी सांगितलं की अजून राजकीय दृष्ट्या भूमिका घेतलेली नाही, या सगळ्या प्रक्रियेला उशीर आहे. राज ठाकरे का सावध भूमिका आहे त्यांची? ते आता त्यांचा प्रश्न आहे. जरी आता उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं आहे की आम्ही दोघं एकत्र आलेलो आहोत, पण राज ठाकरेंनी अजूनही ते म्हटलं ना पत्ते उघडलेले नाही आहेत. तर शेवटी राज ठाकरेचे विचार वेगळे आहेत, तर राज ठाकरे त्या पद्धतीनेच जाणार. हे पत्ते उघडल्यानंतर आणखी काही एक सस्पेन्स असू शकतो? काहीतरी असू शकेल, वेगळं चित्र असू शकेल असं मला तरी डाऊट आहे, मोठा डाऊट आहे. आपण बघतोय या सगळ्या संदर्भात मराठी माणसांच्या किंवा एकूणच मुंबईतील मतदारांच्या काय नेमक्या या 2 भावंडांबद्दल राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याबद्दल प्रतिक्रिया आहे हे आपण जाणून घेतलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, राज ठाकरे यांनी अजून देखील या सगळ्या संदर्भात सस्पेन्स ठेवला आहे. त्यामुळं एकूण जर हा सगळा सूर बघितला तर या दोन्ही भावंडांनी राजकीयदृष्ट्या एकत्र यावं अशाच प्रकारची मराठी मतांची देखील भूमिका आहे. मात्र अर्थातच याचा सर्वस्वी निर्णय शिवसेना उबाठाचे उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे घेतील.
मात्र तुर्तास लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून केला. या कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. कॅमेरा पर्सन अरुण पेडणेकरसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.